नमस्कार. आजसाठी तर माझा दिवस खूप कठीण जाणार होता, कारण की मला जेवण बनवायचं होतं. माझ्याकडे काकी आहेत, पण त्या सुट्टीवर होत्या. सो विचार केला अनहेल्दी खाण्यापेक्षा काहीतरी स्वतः बनवते. सो हा पहिला डोसा काढला. नंतरचा डोसा तर दाखवायचा पण लायक नव्हता आणि क्विक अशी भाजी बनवून घेतली. त्याच्यानंतर थोडासा पेरूचा ब्रेक घेतला. पेरू खात-खात निघाली ठाकूर विलेजच्या पहिल्या सलूनला आणि बापरे! एवढी गरमी आहे मुंबईमध्ये. लोणावळ्याला तर एवढं थंड मस्त क्लायमेट होतं. पण मुंबईमध्ये त्याच्या टोटल अपोझिट. उन्हाचा एवढा मार खात-खात पोहोचली एकदाची ठाकूर विलेजला. ठाकूर विलेज सलून नेहमीप्रमाणे बिझी होते. इथे मी माझी ग्रीन टी एन्जॉय करत होती. देन इकडे आल्या माझ्या आजच्या ह्या क्लायंट ह्यांनी माझ्याकडे 1 मंथ आधी मायक्रोब्लेडिंग केलं होतं आणि त्यांचं हे सेकंड टचअप होतं. सेकंड टचअप रिक्वायर्ड नसतं. जर तुम्हाला वाटलं तरच रिक्वायर्ड आहे. नंतर टर्न आला माझा हेअर वॉशचा बिकॉज लोणावल्याच्या हार्ड वॉटरमध्ये केस एकदम ड्राय झाले होते. सो पहिला मी माझा हेअर वॉश केला, की बाबा थोडेसे केस नीट करून घेऊ आणि नंतर टाईम आला स्वतः बनवलेलं जेवणाचा. आहा! टेस्ट तर एकदम भारी होती. भाकरी विकत घेतलेली, पण बाकी ओव्हरऑल जेवण मी बनवलं होतं आजचं. त्याच्यानंतर जेवण झालं आणि मस्त असा जरा वॉक केला. ठाकूर विलेज लिटरली एवढं छान आहे ना, कारण की त्या लोकांनी एवढी ग्रीनरी मेंटेन केली आहे. तिथे वॉक करायला मला खरंच खूप आवडतं. म्हणजे माझ्या चारी सलूनपेक्षा मला ठाकूर विलेज जास्त आवडतं. कारण की सुंदर अशी ग्रीनरी आणि एवढा थंडावा वाटतो ना तिथे, खूप मस्त आहे. देन तिकडून मी आली माझ्या महावीरनगरच्या सलूनला. ह्या आज आमच्या क्लायंट होत्या, ज्यांना एकदम सॉफ्ट लूक हवं होतं. सो त्यांचा हा नो ब्लीच असा बलियाज केला आणि त्यांचा बलियाजचा फायनल रिझल्ट केवढा छान आलाय. कारण की कलर एकदम छान मेल्ट झालाय. आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.